आपल्या देशामध्ये आपण स्त्रीला शक्ती म्हणतो. शक्तीचं कसलं हो तुम्ही सशक्तीकरण करणार? ती शक्तीच आहे ना मुळात. तुमच्यापैकी कोणी जर ललिता सहस्त्रनाम जर म्हणत असेल तर त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये देवीचं वर्णन करताना असं म्हणतात की इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती स्वरूपिणी. म्हणजे तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली शक्ती जी लागते ती इच्छाशक्ती असते. त्याच्यानंतर मला जे करायचं आहे, मला समजा आता एक विमान उडवायचं आहे, म्हणजे विमान विमान प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर मला विमान उडवायचं आहे ही कल्पना माझ्या मनात येणं, दॅट इज माय इच्छाशक्ती. त्याच्यानंतर त्यासाठी विमान उडवायचं प्रशिक्षण कुठे देतात याची सगळी माहिती काढणं, तिथे जाणं, ते शिक्षण घेणं म्हणजे ज्ञानशक्ती. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्ष विमान उडवायला लागेन ती असते माझी क्रियाशक्ती. आणि ललिता सहस्त्रनामामध्ये जे कित्येक हजार वर्षांपूर्वी असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की देवी हीच इच्छाशक्ती आहे, देवी हीच ज्ञानशक्ती आहे, देवी हीच क्रियाशक्ती आहे. आणि ही देवी म्हणजे कोण आहे? त्याच्याच पहिल्या श्लोकामध्ये असं लिहिलं आहे की जी माझ्यामध्ये वास करते तीच देवी आहे. कुठलीही बाई देवी आहे. देवी आहे म्हणजे शक्ती आहे. त्याच्यामुळे सशक्तीकरण किंवा सबलीकरण जेव्हा विमेन लेड असतं तेव्हा ते फक्त स्वतःच्या क्षमता समजून घेणं आणि त्या क्षमतांचा वापर करणं याच्यासाठी असतं. आणि म्हणून विकसित भारत हा स्त्रियांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पुरुषांच्याही नाही आणि स्त्रियांच्याही नाही. कारण हे दोन्ही जे घटक आहेत समाजाचे ते एक विकसित समाज निर्माण करायला, एक विकसित देश निर्माण करायला आपल्याला त्याची गरज असते.